नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे। पुण्यामध्ये खेडकरच्या गाडीवरील कारवाईसाठी पोलीस दाखल झालेत। पूजा खेडकर यांच्या गाडीवर पोलिसांनी 21,000चा दंड लावलेला आहे। बेकायदेशीरपणे लाल दिवा वापरल्यावरून पुणे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे। तर पूजा खेडकर यांच्याकडे 17 कोटींची संपत्ती आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हा आरोप केला आहे। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, पूजा खेडकर यांच्या गाडीवरच्या लाल दिव्यावरून आता पोलिसांनी दंड आकारलाय। निश्चितच पूजा खेडकर यांचं हे निवासस्थान आहे। पुण्यातल्या बाणेर परिसरातला हा आलिशान बंगला पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांचा आहे। आणि या बंगल्यामध्ये आपण पाहू शकतो जी ऑडी कार या ठिकाणी लावण्यात आलेली आहे ती झाकून ठेवण्यात आलेली आहे। याच ऑडी कारवरती जो लाल दिवा लावण्यात आला होता त्यावरून आता पुणे पोलिसांकडून कारवाई केली जात आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी पुणे पोलिसांच्या पथक आलेलं आहे। वाहतूक शाखेचं जे पोलीस आहेत ते या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि या जी काही ऑडी कार पूजा खेडकर यांच्याकडे यांनी जी वापरली होती त्या गाडीवरती आता ही कारवाई केली जात आहे। 21,000चा दंड हा पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून बजावण्यात आलेला आहे। MV कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो हे जे पथक आहे पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेचं ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि यावरती आता कडक कारवाई ही केली जाणार आहे। ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय अडचण सर काय कारवाई तुम्ही अजून काही नाहीये, मी सांगेल तुम्हाला। कारवाई काय केली, कारवाई नेमकी काय केली? अजून कोणी भेटलंच नाही। आम्ही गाडी व्हेरीफाय करतोय, अजून कोणी भेटलं नाही। घरच्यांचं काय अजून काही संपर्क झालेला नाही। आम्ही गाडी व्हेरीफाय करतोय, फक्त गाडी व्हेरीफाय झाल्यानंतर सर्व कळेल। नेमकी कारवाई काय केली, कारवाई नेमकी काय केली? ते गाडी भेटल्यावर आम्ही सगळं व्हेरीफाय केल्यानंतर कळू। या स्वरूपाची कारवाई कशी असते? आम्ही जेव्हा होईल तेव्हा सांगू नंतर। सर, तुम्ही तर आलेले आहात सगळे, तुम्ही आलात की तुम्ही कशासाठी आला तिकडे? काय कारवाई? मी आता बोलू शकत नाही, असं बरोबर नाहीये, बोलू शकत नाही मी आता। मी तुम्हाला सांगेल पण एक वेगळा प्रश्न आहे, अंबर दिवा जर असेल तर कारवाई करावी लागेल। कारवाई काय? मी आता काही बोलू शकणार नाही। गाडी जेव्हा मी हे करेल, रिटर्न करेल तेव्हा तुम्हाला सांगेल। गाडी जेव्हा तुम्ही किती वेळ झाला इथे? 15-20 मिनिट झाले, मी चेक करतोय। पठाण साहेबांच्या त्यांच्याकडनं काय प्रतिसाद मिळाला? घरच्यांकडून काय? सॉरी पठाण साहेब, आतमध्ये त्यांच्या घरचे आम्हाला आमचं काम आम्हाला आमचं काम करू द्या, तुम्हाला काम करू तुम्हाला सर्व कळेल। तसं नाहीये, तसं नाहीये, काही विषय तसा काही नाहीये। आम्हाला आमचं काम करू द्या, सगळी डिटेल तुम्हाला नंतर आम्ही देऊ। बरोबर आहे, पण तुम्ही इथे कारवाई करायला आलात, तुम्हाला हात दिला जाऊ देत नाही असं माहिती ते घरात कोणी नाही, त्यांच्या अडवलेलं नाहीये, घरामध्ये आता कोणी नाहीये। कोणी आलं तर आम्ही आमची रितसर कारवाई करू, ठीक आहे? कारवाई नेमकी काय होणार? आता मी जेव्हा अशा पद्धतीच्या प्रकरणामध्ये जेव्हा आम्ही सांगू तुम्हाला, आता मी तुम्हाला काय बोलू शकत नाही। कोण ठेवण्यात आलेली मला कारवाई करू द्या, त्यानंतर तुम्हाला बोलेल मी काय असेल ते। कारवाई काय होते? अंबर दिवा असेल तर कारवाई होते काय पठाण साहेब? तसं आता मी काय बोलू शकत नाही। मला पहिलं तेवढ्यासाठी तर आला। गाडी फक्त भेटू द्या मला। गाडी भेटल्यानंतर मी सर्वांना सगळं कळेल। आत प्रवेश दिला जात नाहीये का? आतमध्ये प्रवेश दिला जात नाहीये? मी बाईट देऊ शकत नाही, असं डायरेक्ट कायद्याने चुकीचं आहे। आतमध्ये त्यामुळं प्रवेश दिला जात नाही? नहीं अभी मैं आपको कुछ बता नहीं सकता। जब गाड़ी मिलेंगे तो हम देखेंगे, ठीक है? नहीं भेटली गाडी, नाही भेटलेली, गाडी नाही आहे आतमध्ये? नाही भेटल्यानंतर कळेल। मी आपल्याला सर्व नंतर सांगेल, आता मी काही बोलू शकत नाही। तुम्ही मध्ये तरी जाणार आहात का? मला दंड काही आकारलाय का त्या गाडीवरती? काय आपल्या गाडी जेव्हा माझ्या समोर येईल तेव्हा मी तुम्हाला सगळं सांगेल। गाडी आहे का, कशासाठी आलात? नाही, पण आता जी काय ऑडी माहित नाही, काहीच माहित नाही मला। हा जायचं आहे, आम्ही वेट करतोय, वाट बघतो आम्ही, फोन केला फक्त वाट बघतो आम्ही। कोणाशी बोलणं झालंय का? खेडकर कुटुंबियांशी बोलणं? मुझे आपके साथ कोऑपरेट नहीं कर रहे? अरे मैं ट्रैफिक इंस्पेक्टर हूँ, यहाँ पे मैं गश्त करता हूँ, तो देखने के लिए आया मैं वो गाड़ी यहाँ पे है क्या। सर दरवाजा नहीं खोल रहे ये लोग, आप काफी देर से आता दरवाजा तिथं बंद आहे, त्यामुळे काय माहित नाहीये। दरवाजा खुलल्यानंतर आम्ही चेक करू गाडीवर भेटते का, त्याप्रमाणे आम्ही रीतसर आम्ही कारवाई करू, रीतसर कारवाई करू। आप काफी देर से खड़े हैं, हम देख रहे हैं, वो कोऑपरेट नहीं कर रहे हैं आपके साथ में।
कोई तो बाहर वहाँ आया पे था, कोई नहीं, वहाँ पे अभी कोई बाहर वहाँ आया था लेकिन दरवाजा नहीं नहीं खोला। नहीं नहीं, देखेंगे आप, ठीक है। क्यों नहीं खोल रहे थे क्या अभी आप मैं बोल नहीं सकता। थैंक यू। ऐसा माना जा रहा है कि ऑडी कार को कवर लगा के रखा है, वो कवर खोल के आप लोग चेक करेंगे क्या? ऑडी कार को तर आपण पाहू शकतो पुणे पोलिसांचे वाहतूक शाखेचे हे अधिकारी आहेत, ते खेडकर कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अजूनपर्यंत खेडकर कुटुंबियांशी संपर्क होऊ शकलेला नाही आहे। जी काही ऑडी कार आहे ती अद्यापपर्यंत आम्हाला मिळून आलेली नाही असंही पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून सांगितलं जातं आहे। आणि जोपर्यंत त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आतमध्ये या बंगल्याच्या आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही आहे। आतमध्ये प्रवेश दिला गेल्यानंतर जी गाडी पूजा खेडकर यांनी वापरली होती ती गाडीची त्याची तपासणी केली जाणार आहे आणि MV कायद्याअंतर्गत त्या गाडीवरती त्या गाडीच्या जे कोणी मालक असतील त्यांच्यावरती ती कारवाई केली जाणार आहे। मात्र सध्या तरी कुठलीही कारवाई ही केली जात नाही आहे आणि आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने पुणे पोलिसांकडून ह्या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता सुरू करण्यात आलेला आहे, ज्या पद्धतीने पोलीस काही बोलण्याचा प्रयत्न करतात। नक्कीच योगेश, आपण पाहतो बेकायदेशीरपणे लाल दिवा वापरल्यावरून ही कारवाई केली जाते। पुणे वाहतूक पोलीस या ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोहोचलेत, मात्र बंगल्याचं गेट उघडलं जात नाही, ते उघडल्यानंतरच गाडी पाहिल्यानंतर कारवाई करू असं पोलिसांनी म्हटलंय। IAS अधिकारी पूजा खेडकर ह्या वाशिम जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत। त्या दाखल होताच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होऊन जिल्हाधिकारी भुवनेश्वर मॅडम यांची भेट घेतली आहे। या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी रुजू झाल्याचं असं त्याने संकेत दिले आहे। त्यासोबतच त्यांच्यासोबत जे मीडियामध्ये चर्चा चालू होती त्यावर त्या बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे। त्यात विशेष म्हणजे त्याला त्या आरोपाबद्दल माझ्याकडे ऑथराईज नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरणही दिले। तर वाशिममध्ये रुजू झाल्याचा आनंदही त्यांनी यावेळेस सांगितला होता आणि पुढील वर्षभर त्यांनी काम करण्याचे एक ग्वाही दिली आणि तसेच जिल्हाधिकारी मॅडम यांनीही जे 2023 मध्ये बॅचेसचे जे अधिकारी येतात त्यांना पुढील 1 वर्ष काम करण्यासाठी GAD या शेड्यूलनुसार पुढील काम करण्याची त्यांना काम देण्यात येणार असल्याचं त्यांनी रुटीननुसार सांगितले आहे। विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। वाशिममध्ये त्या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्या तिथे रुजू देखील झालेले आहेत। मात्र त्यांनी इथे लाल दिवा लावल्यावरून आता पुणे वाहतूक पोलीस इथे कारवाई करण्यासाठी पोहोचले। मी ऑथराइज नाही आहे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी। गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट प्रोव्हाइड मी टू स्पीक अबाउट दॅट, सो सॉरी आय कॅनॉट। सामाजिक कार्यकर्ते कुंभार यांनी आपल्या उत्पन्नाच्या दाखल्यावरनं आरोप केलेला आहे, काय तेच सांगते मी, आता ऑथराइज नाही आहे तुम्हाला काही सांगण्यासाठी, बिकॉज गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट अलाउ मी टू स्पीक एनिथिंग ऑन दिस मॅटर, सो आय एम सॉरी आय कॅनॉट स्पीक एनिथिंग। आज आपण जॉईन झालो वाशिम? येस, आज मी ऑफिशियली जॉईन झाले आहे वाशिमला अँड मी इकडे वर्क करायला, इकडे काम करायला मी अभिलाषी आहे।